चला अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय महाराष्ट्र. कृपया 1 मिनिट मॅच थांबवायची आहे. रणवेल आणि मेंदरी या दोन संघामध्ये एक मानाच्या स्पर्धेत मानाचा सामना आपल्या भेटीला आलेला आहे. दोन्ही संघ बलाढ्य असतील. एका साईडला टीम आहे मेंदरी, तर पलीकडे आपल्याला रानवली संघ. खरंच दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एक एक संघ सामना जिंकून मात्र या दुहेरीमध्ये मात्र सेकंड राऊंड मध्ये प्रवेश केलाय. पहिल्या चेंडू ते अतिरिक्त जोडली गेली. अतिरिक्तच्या सहाय्याने संघाची धावसंख्यात भर धावसंख्या पाहायला गेलो तरी एकच जोडली. जर एक धावफलकावर जोडला गेलाय. खरंच धावांचा डोंगर उभा करावा लागेल. 4 षटक 5 चेंडू जास्त याची नोंद ठेवायची आहे. इलियास स्ट्राईक चेंडू आपल्याला इलियास पाहायला भेटतोय. मागाच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच खरंच ठरला असेल त्या मॅच मधला, कारण की खरंच चांगली कामगिरी, योग्य कामगिरी, मोठे फटके, मोठे हल्ले पाहायला भेटले फलंदाज इलियासच्या माध्यमातून. परत एकदा राईट मोर द विकेट गोलंदाज सज्ज होईल. इथं मात्र दांडी 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 गुल होताना पाहायला भेटलाय. त्रिपला उद्ध्वस्त. फलंदाज करतोय फुल आणि इथं पाहायला गेली होती दांडी होते गोल आणि गोलंदाजी होते पॉवरफुल. खरंच विकेटचा पतंग. फटका सजवला होता पण खरंच सिंगल भेटेल. सिंगलच्या सहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर. धावसंख्या पाहायला गेली षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असेल. 2 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. एक चांगला क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतोय. खरंच मोठा सामना असेल, महत्त्वपूर्ण सामना असेल. काटेकी टक्कर, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपल्याला. दोन्ही संघ बलाढ्य असतील. दोन्ही संघामध्ये आक्रमक फलंदाज, आक्रमक गोलंदाज असतील. 4 चेंडू झाले, 3 धावा जोडल्या गेल्यात, 1 विकेट. खरंच इथं मात्र पाला होती. आता पंचांना दंडित करण्यात लावलेल्या पंच इथं एक्स्ट्राच्या रूपामध्ये 1 धावा जोडली जाते. ह्या 1च्या सहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावर. खरंच चांगली कामगिरी आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटते. भरपूर समाचार घेण्यात पहिल्या षटकाची समाप्ती होती. पहिल्या षटकाची समाप्तीवरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या आकड्यावर. लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडीचे मोबदले होते. इलियासच्या रूपामध्ये एक झटका तर लागला होता, पण फक्त आणि फक्त पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5च धावा जोडल्या गेल्या आहेत. खरंच पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी राहिली आय्यान यांची. साकीब असेल गोलिंग ट्रॅक होती. मागाच्या सामन्यामध्ये चांगली साकीब यांची कामगिरी राहिली होती आणि आता गोलिंग ट्रॅक होती सज्ज होता. साकीब असतील राईट ओव्हर द विकेट. स्ट्राईक मार्फत फलंदाज असेल अब्दुल रहमान असतील. अब्दुल रहमान आक्रमक फलंदाजी करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील. चेंडूला आउट ऑफ दी पार्क पाठवावं लागेल. धावांचा डोंगर उभा करावं लागेल. करो या मरोचा सामना असल्यामुळे इथं मात्र पाहायला गेलं आजच्या सकाळच्या सत्रामध्ये 73 धावा सुद्धा जोडल्या गेल्यात. तर इथं सुद्धा चांगली कामगिरी करणं खूप गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. पाहायला गेलो तरी मूनस्टार क्रिकेट क्लब कालिंजे आयोजित भव्य दिव्य ओरम स्पर्धेचं आयोजन. आजचा पहिला दिवस क्रिकेटचा महासंग्राम रंगताना पाहायला भेटतोय. इथं सुद्धा हाफ ट्रॅकर होता, त्याला ऑफ मध्ये उचललाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक असेल पण थोडेसे दूर. पाहायला गेलो तरी आउटफिट थोडं स्लो असल्यामुळे तिथं दुहेरीमध्ये धावा कन्वर्ट होतील. 2च्या सहाय्याने संघाची धावसंख्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावर.
खरंच सांताकालच्या सत्रामध्ये आपल्याला चांगलं क्रिकेटचा महासंग्राम पाहायला गेले. मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग सुद्धा जोडला गेलाय आणि तसं युट्यूबच्या माध्यमातून पाहायला गेले. खरंच पाहायला होतील RNP स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर आपल्या स्पर्धेचं दृश्य दाखवण्यात येत आहे. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. मिनी हेलिकॉप्टर बिरकवलाय, फटका फसलाय, खाली असेल क्षेत्ररक्षक करतोय चुकी, चेंडू निघून जाईल आउट ऑफ दी पार्क. येईल एक देखना स्ट्रोक आणि निघून जाईल. इथं मात्र 4 धावा, 4च्या साहाय्याने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये डबल डिजिट मध्ये प्रवेश करेल. धावसंख्या 11 या आकड्यावर जोडली जाईल. हा परत फटका सजवलाय, चेंडू तिथे क्षेत्र ही आता असेल. 1 धावा पोहे, 1 धावा पूर्ण होईल. खरंच इथं संघर्ष करणं गरजेचं आहे. 12 धावा धावफलकावर जोडले गेले. षटक क्रमांक पाहायला गेलो तरी दुसरं प्रगती पथावरती योग्य फलंदाजी करावी लागेल. धावफलक होती, धावा वाढून द्यावे लागतील. पहिल्या षटकामध्ये कमी धावा होत्या, 12 धावा फक्त आणि फक्त जोडल्या गेल्या होत्या. परत हा ट्रॅकर होता स्लोवर, पण इथं पंचानं दंडित करण्यात लावलेल्या पंच सांगतात एक्स्ट्राच्या रूपामध्ये 1 धावा जोडली जाईल. या 1च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचते. एक चांगली कामगिरी, योग्य कामगिरी आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला भेटते. साकिब ऑलराऊंडर म्हणून याला ओळखलं जातं, तोच आपल्याला गोलिंग ट्रॅक होती पाहायला भेटतोय. मेंदिल या संघाकडून चांगलं प्रदर्शन दरवेळेस राहत असतो साकिब यांचं. आणि इथं सुद्धा पाहायला भेटतो. इथं पंचांकडे अपील आणि पंचाने उचलून सुद्धा धरले. टोटल इथं 2 धावा जोडल्या जातील. पंच नो आहे का? ओके ठीक आहे. 2च धावा जोडले जातील. 2 असेल, 2च्या साहाय्याने संघाची धावसंख्यात भर आणि धावसंख्या 2च्या साहाय्याने जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावर. परत पाहायला गेली ओव्हर पिच फॉर चेंडूला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चालला होता. स्लोवर चेंडू, चेंज ऑफ पेस. साकिब पाहायला गेली योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतात. जसं मी मगाशी सांगितलं होतं की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा महत्त्वाचा असतो, फेकावा लागतो. कारण की लेंथ लाईन से भटके तो मिलेंगे फटके. इथं योग्य फटके, योग्य गोलंदाजी योग्य ठिकाणी फेकावी लागते. कारण की समोरचा खेळाडू सुद्धा पाहायला गेली बलाढ्य आहे. आपल्याला सुद्धा योग्य नियंत्रण गोलंदाजी जेव्हा करू ना तेव्हा तिथं निर्धाव पडतील. कारण की महत्त्वपूर्ण सामना, मानाची स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. पाहूया 2026 ह्या चषकाचा मात्र मानकरी कोणता संघ उद्याच्या दिवसामध्ये ठरताना आपल्याला पाहायला भेटेल. आजच्या दिवसामध्ये अंतिम फेरीमध्ये, ग्रँड फिनालेच्या फेरीमध्ये कोणता संघ प्रवेश करेल हा मात्र प्रश्न सर्व संघांना असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. षटक क्रमांक 2ची समाप्ती. चला पंच विनंती, स्पीडअप, सामना 1 मिनिट थांबवायचा नाहीये, त्वरित चालू करायचं विनंती असेल. हा परत फटका सजवलाय. हा ट्रॅकर होता. इथेही लॉंग ऑन रिझर्व मध्ये चेंडू निघून जाईल सीमा रेखा पार. परत एकदा पाहायला गेलो टायमिंग प्रॉपर होती आणि चेंडूला मात्र पाठवून दिलंय हवाई यात्रासाठी. चेंडू मात्र निघून गेलाय चंद्रायनची यात्रासाठी. इथं सुद्धा 6 धावा, 6च्या सहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 21. खरंच 21 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात.
परत एकदा अय्यूब गोलंदाजी सजवलं, मोठा प्रहार, मोठा हल्ला आणि इथं मात्र परत एकदा पाठवून दिलाय. इथं ही चेंडू निघून जाईल सीमा रेखा पार. परत एकदा एक दर्जेदार षटकार, देखना षटकार. खरंच पाहायला गेलो तरी सकाळच्या 17 पासून संध्याकाळच्या 17 पर्यंत आपल्याला ऑनलाईन स्कोररचं काम योग्य पदे पार पडताना आपल्याला हर्ष पाहायला भेटत आहे. तर आपले टेक्निकल टीम खरंच PC ऑपरेटर अर्थातच आमचे विनय असतील, खरंच त्यांच्या माध्यमातून आपल्याला आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी पाहायला भेटली, चांगलं सपोर्ट पाहायला भेटलंय. सकाळच्या दिवसापासून संध्याकाळच्या 17 मध्ये चांगली कामगिरी असो. परत कॅमेरामॅन सुद्धा पाहायला गेले ऋतिक असतील, खरंच चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सुद्धा आहे. खरंच कॅमेरामॅन म्हणजे पाहायला गेले पडद्यामागचा हिरो असेल, कारण की प्रत्येक क्षण प्रत्येक मिनिट होतीमध्ये त्याला मात्र तो शोधून काढणार. आणि खरंच ज्या प्रकारे कॅमेरामॅन जर चुकतोय ना, तर खूप असे खेळाडू असतात जे की लाईव्हमध्ये खेळण्यासाठी आले ना, का एखादा षटकार आला की त्याची मात्र व्हिडिओ बनवत असतात. त्यामुळे मात्र भूमिका पंचांची जशी एवढी महत्त्वाची असते ना, तेवढीच महत्त्वाची भूमिका मात्र अंपायर तशीच कॅमेरामॅनची सुद्धा असते. खरंच इथं सुद्धा निर्धाव चेंडूचा मारा, योग्य कामगिरी आपल्याला षटक क्रमांक 3 मध्ये पाहायला भेटते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्याच्या वेळी इथं मध्ये फर्स्ट इनिंगचा खेळ आपल्याला इन प्रोग्रेस पाहायला भेटतोय. 27 धावा धावफलक जोडले जातील एक गडीच्या मोबदल्यावरती. षटक क्रमांक 3 मध्ये अजून 2 चेंडू शेष. फुल टॉस को लेकर फुलटोल वसूल किया है. सरळ बाहेरला गेलो तरी कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा फटका. इथं सुद्धा चेंडू मध्ये धावा होत्या संपूर्ण. इथं सुद्धा 6च्या साहाय्याने संघाची धावसंख्या वेगेने पुढे सरसावेल. धावसंख्या 33 आणि अब्दुल रहमान यांच्यासाठी नासर यांच्याकडून 300 रुपयाचा पारितोषिक लावण्यात आलेला आहे. खरंच चांगली कामगिरी. परत उचललाय, परत हवाई यात्रा, परत त्या दिशेने. इथं सुद्धा चेंडू निघून जाईल सीमा रेखा पार. परत एकदा आला एक दर्जेदार षटकार. खरंच जसं षटकार वाढताय तसे 100 रुपये वाढताय. 4 षटकाराने 4 षटकाचे 400 रुपये लागू झालेले आहेत फलंदाज अब्दुल रहमानसाठी नासर यांच्या माध्यमातून पारितोषिक लावण्यात येत आहे. प्रत्येक षटकावरती 100 रुपये वाढताय. 400 रुपये तब्बल जोडले गेलेत. पाहूया येणारे षटकार आणखी सुद्धा पाहायला गेले. षटक क्रमांक अंतिम षटकामध्ये 5 चेंडू शेष. 5 चेंडूमध्ये किती धाव फलकावर जोडले जातील अजूनपर्यंत पाहायला गेले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एक चांगल्या सरासरीने 39 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. इथं मात्र लढावं लागेल, इथं मात्र भिडावं लागेल. आयुष्यात मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण मैदानामध्ये किती वेळा हरलात हे महत्त्वाचं नसतं, पण आपण मैदानामध्ये किती वेळा लढलात हे मात्र महत्त्वाचं असतो. आणि इथं महत्त्वपूर्ण सुद्धा ठरेल, कारण की योग्य फलंदाजी पाहायला भेटते. आणि नवीद भाई यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक, तब्बल 500 रुपयाचे अजूनपर्यंत मानकरी अब्दुल रहमान ठरलेले आहेत. परत एकदा ट्रॅकर होता, अलॉंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. सिंगल भेटेल, सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्यात भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 40 या आकड्यावर. चला कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं विनंती असेल. इबाद वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून अंतिम षटक, शेवटचं षटक, 4थं षटक गोलंदाज ट्रॅक वरती असेल. इबादने योग्य कामगिरी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे षटक क्रमांक 3 मध्ये भरपूर समाचार घेण्यात आला. हवाई हल्ले अब्दुल यांच्या माध्यमातून पाहायला भेटले. परत सुद्धा इथं प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. अलॉंग कार्पेट स्क्वेअरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल क्षेत्राचे फंबल आहे, तिथं पाहायला गेली आय्यूब फंबल होतोय आणि इथं दुहेरीमध्ये धावा कन्वर्ट. 2च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर, धावसंख्या 42 या आकड्यावर. आणि खरंच 400 रुपये आणि तसंच नवीद भाई यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचे 600 रुपये ऑनलाईन मारण्यात सुद्धा आले, म्हणजे ऑनलाईन पेड सुद्धा झालेले आहेत. खरंच चांगली कामगिरी आपल्याला अब्दुल रहमान यांच्या माध्यमातून पाहायला भेटले. खरंच 11 चेंडूमध्ये तब्बल वैयक्तिक 34 धावांची महापारी आपल्या संघासाठी खेळताना पाहायला भेटते. 42 धावा जोडले गेल्यात. येणाऱ्या अजून 3 चेंडू शेष. पाहूया 3 चेंडूमध्ये किती मोठे प्रहार. इथं सुद्धा प्रॉपर कनेक्शन झाला नाही. पोटाफटका चढवण्याचा प्रयत्न चालला होता, सिंगल भेटला. दुहेरी घेण्याचा प्रयत्न आहे, हानाचा मामला.
आणि इथं तब्बल 3 धावा जोडले जातील. एसटी रक्षक करतोय चुकी, चुकीला माफी नाही. चुकत चुकत शिका पण शिकून चुकू नका. इथं सुद्धा 3च्या साहाय्याने संघाची धावसंख्या 45 धावात धावफलकावर जोडले गेले. एक चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला भेटते. धावांचा डोंगर उभा करताना टीम पाहायला भेटते. 4 षटकाचा सामना आहे. प्रत्येक षटक हा मात्र 5 चेंडूचा आहे. 5 चेंडूमध्ये कमीत कमी संघ 2 बॉल बाकी. खरंच ज्या प्रकारे पाहायला गेलो तरी या संघाचं पालक संघ मालक सुद्धा सांगत आहे 2 मध्ये 2 मोठे प्रार आले तर मात्र टार्गेट सोय धावाचा डोंगर उभा राहील. खरंच हा ट्रॅकर होता, पण संधी होती मोठा फटका खेळण्याची, पण संधी गमावलेली आहे. खरंच थोडीशी दूर राहिले. चेंडू अगोदर निघून गेला आणि इथं निर्धाव चेंडूचा मारा. अंतिम षटकामध्ये अंतिम चेंडूचा खेळ चेस पाहूया अंतिम चेंडूमध्ये किती धाव फलकावर जोडले जातात. अब्दुल रहमान यांच्यामध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. तब्बल 37 धावा वैयक्तिक त्यांनी जोडल्यात. एक योग्य कामगिरी राहिली. मोठा फटका परत एकदा सजवण्याचा प्रयत्न, परत एकदा गॅप आहे, पण पाहूया क्षेत्ररक्षक नसेल. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतो एक धावा पूर्ण, दुसरा धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट, पण अब्दुल रहमानसाठी एकदा तरी टाळ्या संघाने वाजवल्या पाहिजेत, कारण ते 14 चेंडू तब्बल 39 धावा जोडल्यात. खरंच ही त्यांची पाहायला गेलो तरी या स्पर्धेमध्ये एक चांगली पारी असेल, यादगार पारी असेल. मोठे प्रार्थ भेटले होते, पण षटक क्रमांक 4 मध्ये काहीतरी कमबॅक केलं आणि धावांना रोखण्यामध्ये गोलंदाज सज्ज झाले आणि यशस्वी झालेत. विनंती असेल आपण सुद्धा क्षेत्ररक्षक त्वरित लावून घ्यायचं आहे. चला तसं त्याच्यानंतर होणारा सामना सनी बॉईज विरुद्ध एक असायला टीम असेल सनी बॉईज, तर पलीकडे पाहायला भेटेल खामगावा संघ. खरंच दोन संघ बलाढ्य संघ आहे. दोन्ही संघामध्ये आक्रमक फलंदाज आक्रमक गोलंदाज आहे. तोच एक सामना आपल्या भेटीला येणार आहे हा सामना झाल्यानंतर. तसंच विनंती आहे चला दोन्ही संघाच्या कर्णधाराला आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला कामगाव संघ मारूफ आपण त्वरित यायचं नाणेफेकीसाठी. आणि चला सनी बॉईज आपल्याला सुद्धा विनंती आपण सुद्धा त्वरित नाणेफेकीसाठी यायचे कॉम्बॉक्समध्ये. चला रणवीर संघ आपल्या नम्रतेची विनंती, आपण टीम मिटिंग जास्त करायची नाही. क्षेत्रशी त्वरित लावून घ्यायचे आपल्या नम्रतेची विनंती असेल, कारण की अजून आपल्याला सामने पार पाडायचे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला अंतिम फेरीमध्ये एकाच संघाला प्रवेश करून द्यायचे ग्रँड फिनालेच्या फेरीमध्ये. त्यामुळे सर्वांनी कोऑपरेट करायचं आहे, कमिटीला कोऑपरेट करायचं विनंती असेल. क्षेत्ररक्षक त्वरित लावून घ्या विनंती आपल्याला. चला मेंदडी संघ आपल्याला सुद्धा नम्रतेची विनंती, आपली सुद्धा सलामीची जोडी मैदानामध्ये त्वरित पोहोचवायची आहे.
चला लेट्स प्ले. सेकंड इनिंगला सुरुवात होते. गोलिंग ट्रॅक होती सुद्धा. गोलंदाज सज्ज. पहिल्या चेंडूवरती पहिलाच चेंडूवरती आक्रमण केलाय. जरूर क्षेत्ररक्षक असेल का पाहूया. एक धावा पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा धाव सुद्धा गुड रनिंग बिटवीन द विकेट पूर्ण होईल. खरंच पाहायला होती. पहिला चेंडू निर्धावाला. त्यानंतर दुहेरी आल्या आणि दोनच्या साईने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या 2 चेंडू आणि 2 धावा. अम्मार असेल. गोलिंग ट्रॅक होती. आक्रमण परत एकदा काढलाय. परत एकदा केलाय. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण. धावांना रोखण्यामध्ये यशस्वी. एक धावा पूर्ण. दुसरा धाव सुद्धा पूर्ण. खरंच अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. देखना क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला. प्रेक्षकांची मन जिंकणार आपल्याला क्षेत्ररक्षण खरंच धावांना रोखण्यामध्ये यशस्वी झालाय. पण तिथं 2 धावा रोखल्यात त्यांनी आपल्या संघासाठी. खरंच 4 धावा धावफलकावर जोडले गेले. 3 चेंडू आणि 4 धावा. खरंच चांगली कामगिरी या गोलांच्या माध्यमातून अम्मार यांच्या माध्यमातून करत पाहायला भेटते आपल्याला मैदानामध्ये. आता उचललाय. इथं प्रॉपर कनेक्शन आहे का पाहूया. खाली क्षेत्ररक्षक घेतोय आणि सुंदर झेल. इथं मात्र पाहायला मिस टायमिंग होत होतं. पण एक पाहायला अप्रतिम आणि कॅच ऑफ दिस टुर्नामेंट. कॅच ऑफ दिस डे. खरंच पाहायला एवढ्या उंच झेल आणि इथं मात्र उन्हामध्ये एवढा हार्ड झेल बघणं सोपं नसतं. त्याला मात्र सोपं होऊन एक सुंदर असा झेल आपल्याला पाहायला भेटला. खाली फलंदाजाला बॅक टू दी डगआउट. आणि तसंच मैफूज शेख यांच्याकडून ज्या आत्ता क्षेत्ररक्षण ज्यांनी जेल पकडलंय त्याच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक असेल. तर दुखापत झालीत. खरंच खेळताना दुखापत होत असतात. पाहायला होते दुखापत झाली. त्यानंतर बॅक टू दे इथं मात्र परतावा लागणार आहे त्यांना. थोडीशी दुखापत झाली. चेक करायचं आहे कमिटीने आणि सामन्याला सुरुवात करायचं विनंती आहे. चार चेंडूमध्ये 4च धाबा पाहायला भेटल्यात. जोडल्या गेल्यात फक्त आणि फक्त. चांगलं झेल होतं. विकेटचं पतंग झालंय आणि खरंच पहिला झटका टीमला लागलाय. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गॅप सुद्धा असेल. क्षेत्ररक्षक थोडीशी दूर पण चांगले क्षेत्ररक्षण धाबांना रोखतायत. एक धावा पूर्ण. दुसरा धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. या 2च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर आणि धावसंख्या या 2च्या साहाय्याने जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावर. पहिल्या षटकाचे खेळ समाप्त होतो. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडीच्या मोबदल्यावरती जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावर. तर परत एकदा सेकंड ओव्हर आपल्याला पाहायला भेटतो. इन प्रोग्रेस असेल. गोलंदाज सुद्धा सज्ज होते. गोलंदाज पाहायला नवीद असेल. वैयक्तिक पहिल्या संघाकडून षटक क्रमांक. दुसरा हाताळताना गोलंदाज नवीदाने सुद्धा योग्य कामगिरी करावी लागेल. कारण की पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलो तरी कमी धावा आले. त्यांना सुद्धा कमी धावामध्ये रोखावं लागेल. धावांचा डोंगर उभा करायचा तर प्रयत्न पुरणपूर फलंदाजाचा असेल पण धावांना रोखून ठेवावं लागेल.
आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू असेल हव्यामध्ये, खाली पाहूया क्षेत्ररक्षक असेल का, एक धावा पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होतोय. कृपया पंच लक्ष द्या, पंच काय ते सांगत आहेत, कृपया लक्ष द्यायचं आहे. चौक आहे का चेक करायचं, ठीक आहे. तर थर्ड अंपायरचा निर्णय आलेला आहे. बाउंड्री असेल जिथे जेवढे धाबा धावून झाले तेच फक्त जोडले जातील. चेंडू हव्यामध्ये आहे, खाली क्षेत्ररक्षक नसेल, चेंडू इथं निघून जाईल लॉंग ऑन रिजन मध्ये, चेंडू निघून जाईल आउट ऑफ दी पार्क. परत एकदा परत पाहायला गेलो तरी चेंडू आला होता स्लॉट मध्ये आणि पाठवून दिला प्लॉट मध्ये. इथं सुद्धा खरंच आपल्या टप्प्यामध्ये आलं की कार्यक्रमच होणार आणि कार्यक्रमच केलंय फलंदाज अय्यूब्याने. आता चेंज ऑफ पेस पाहायला भेटला, चेंडू पडला तर उचली घेणारा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर निघाला आणि तिथं मात्र पंचांना दंडित कॅन लावले. पंच सांगतायत एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धावा जोडली जाईल. एकच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावर. सोळा धाबा धावफलक जोडले गेले, एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटते. षटक क्रमांक दुसऱ्यामध्येच एक चांगली कामगिरी असेल, योग्य कामगिरी असेल. खरं जेलबाजूची सध्या होती, यष्टीरक्षक करतोय चुकी, चुकीला माफी नाही आणि इथं सुद्धा पाहायला गेलो तरी एक भेटेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत सुद्धा भर धावसंख्या पाहायला गेलो तरी योग्य आक्रमणाने आता मात्र परत पाहायला भेटे. थर्ड अंपायर अपील करण्यात येत आहे, अपील करण्यात येत आहे. पाहूया पंच डिस्कस करतील, पंच निर्णय सांगतील. पंचाने इथं नकार दिलाय. चला खामगाव संघ आपल्याला विनंती, आपला निर्णय त्वरित सांगायचा आहे. खामगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि हा सामना झाल्यानंतर आपण त्वरित क्षेत्ररक्षण सुद्धा लावून घ्यायचं आहे.
10 चेंडू आणि 31 धावांची अशा अपेक्षा आवश्यकता मेंदडी या संघाला असेल. पहिल्या चेंडूवरती हेलिकॉप्टर भिरकवला, या पालागुदी जडमध्ये फेकण्याचा प्रयत्न, एकच भेटेल. सिंगलच्या साईने स्ट्राईक रोटेड आणि संघाच्या धावसंख्येत भर. षटक क्रमांक पालागुदी इन प्रोग्रेस तिसरा आलाय, तरी धावसंख्या कमी गतीने धावत आहे. फक्त आणि फक्त 18 धावा जोडल्या गेल्या. अजून पालागुदी 9 मध्ये अजून 30 धावांची आवश्यकता आहे. जर 2 मोठे प्रार येत आहेत तर मॅच मध्ये काहीतरी चेंजेस होतील आणि समीकरणामध्ये सुद्धा चेंजेस. खरंच इथं सुद्धा सिंगल काहीतरी समीकरणामध्ये चेंजेस पाहायला गेलो होती. 8 मध्ये आता 29. सामना थोडा तरी दूर असेल, पण खरंच या बॅटिंग पिच आहे, इथं मोठे मोठे धाबा येत आहेत. पण बॅटिंग पिच असली तरी बॉलिंग पिच सुद्धा आहे, कारण की सकाळची 17 मध्ये पाहायला गेलो होती 5 चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये फक्त 4 ते 3 धावांमध्ये सुद्धा षटक संपलेला आहे. हाफ ट्रॅकर स्लोवर चेंडू पाहायला चेंज ऑफ पेस करतोय. चांगली ॲक्युरेसी आहे गोलंदाजामध्ये, चांगली पाहायला मॅग्निफिजंट गोलंदाजी या गोलंदाच्या माध्यमातून पाहायला भेटते. कारण 2 षटकामध्ये सुद्धा कमी धावा होतं, त्यांना सुद्धा माहिती आहे की 2 षटकामध्ये कमी आहेत. मला सुद्धा माझ्या संघासाठी मला योग्य क्रिकेट दाखवायचं आहे, तर मला योग्य गोलंदाजी करणं गरजेचं आहे. परत भिरकवलंय, पण तिथे मात्र चेंडू थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल, पण तिथं फक्त आणि फक्त एकच धाव. सिंगल भेटे, सिंगलच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या 1च्या साहाय्याने जाऊन पोहोचेल. वीस धावा धावफलकावर जोडले गेले आहेत. खरंच चांगली कामगिरी राहिलेली आहे षटक क्रमांक तिसऱ्यामध्ये सुद्धा. साहिल सुद्धा आपल्या संघासाठी पाहायला चांगली गोलंदाजी करत आहे. चांगली योग्य गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती अचूक नियंत्रणी गोलंदाजी कशी करावी ही मात्र साहिल करून दाखवत आहेत. कारण त्यांना सुद्धा माहिती होतं कमी आपण जास्त धावांचं लक्ष आहे, पण आपल्याला योग्य गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा जास्त धावा असतात तेव्हा आपण काहीतरी आपलं सुद्धा काहीतरी देणं लागतं, त्यावेळेला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असतं. इथं सुद्धा फटका सजवला आहे पालागत्री. इथं मात्र 2 चेतकमध्ये होती दरार आणि चेंडू इथंही होईल फरार. इथं सुद्धा भेटतील 4. 4च्या साहाय्याने संघाची धावसंख्येत भर. धावसंख्या 4च्या साहाय्याने जाऊन पोहोचेल 24-24 या आकड्यावर. खरंच पालागत्री या स्कोरवर सांगत आहे 24 धावा झालेले आहे. 24 धावांची आणखी अशा अपेक्षा असेल. खरंच पालागत्री संध्याकाळच्या सत्रामध्ये मूनस्टार कालिंजे आयोजित भव्य दिव्य फोरम स्पर्धेचं आयोजन. आजचा पहिला दिवस क्रिकेटचा महासंग्राम. जसा जसा संध्याकाळ होईल तसे तसे प्रेक्षक वर्ग सुद्धा आपल्याला वाढताना पाहायला भेटेल. एक मानाची सामने आपल्या भेटीला आले, मानाची स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. पण त्यांना मागाच्या सामन्यात आयुब यांच्यामध्ये मोठे फटके पाहायला भेटले होते, पण आता जोपर्यंत आयुब आहे तोपर्यंत अशा अपेक्षा मोठ्या असतील. 5 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू वाप ट्रॅकर. इथं वेगवान चेंडू, तेज तरार चेंडू, धारदार चेंडूसाठी धारदार चेंडू फेकण्यासाठी या गोलंदाजाला ओळखलं जातं. खरंच योग्य गोलंदाजीच्या माध्यमातून योग्य फलंदाजी राहिली होती. 39 धावा अब्दुल रहमानने जोडले होते, पण आता योग्य पाहायला गेली कामगिरी गोलंदाजीमध्ये सुद्धा करत आहेत. 4 चेंडू 24 धावांची आवश्यकता. फटका फसलाय आणि सामना सुद्धा झुकलाय. खरंच पाहायला गेलो मेंदिरी संघ आता थोडा थोडा खचत जाताना पाहायला भेटेल. 3 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. खरंच अब्दुल रहमान यांची चांगली कामगिरी राहिलेली आहे या सामन्यामध्ये. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी राहिले. चला तसंच आमीन, आपण कुठेही असाल आपण सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपला पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. इथं फटका हव्यामध्ये आहे, खाली क्षेत्ररक्षक पण जेल सोडतोय. परत एकदा अम्मार करेल चुकी, इथं सुद्धा चुकीला माफी नाही. पण सामना थोडा तरी आपल्या वाटेला आलेला आहे. पाहायला आपल्या दिशेने सरकताना आणि आपल्या दिशेने वाटचाल करताना पाहायला भेटतोय. चला तसंच खामगाव संघ आपल्याला विनंती असेल आपले 11 खेळाडू आपण रेडी राहायचं आणि आता सामना 2 चेंडूमध्ये संपणार आहे. आपला क्षेत्ररक्षक त्वरित लावून घ्या, आपल्याला सुद्धा एक विनंती आहे. 4 धावा जोडलेले, पण सामना दूर झालेला. हा सेफ फटके आपल्याला सुरुवात पहिले षटकापासून पाहिजे होते, त्यानंतर पाहायला गेले अंतिम षटकामध्ये येऊन काय उपयोग नसतं. कारण की वेळ गेल्यानंतर आपण कामं करून, वेळ गेल्यानंतर कार्यक्रम करून काय उपयोग नसतो. वाईट असेल, अतिरिक्त असेल, थोडं फास्ट टाकून घ्या. असं एका चेंडूमध्ये पाहायला गेली खूप धावांची आवश्यकता आहे. आणि तसंच पाहायला गेले 90% किंवा 99% तरी सामना आता झुकताना आपल्याला टीम रणवेल या संघाकडे पाहायला भेटतो. या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ अर्थातच
रणवेल ठरतोय. विजयी संघाचा हार्दिक 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 अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा. आता आपण कृपया मैदानाचा ताबा सोडायचा, त्वरित बाहेर यायचंय. खामगाव संघ आपण सुद्धा टीम मीटिंग जास्त करायची नाही, आपण सुद्धा त्वरित